हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. सो आज आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 14वा दिवस आहे. ओके, सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 14. तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण सिम्पल फ्युचर टेन्स हे शिकणार आहोत. ओके, आज आपण सिम्पल फ्युचर टेन्स वरती चर्चा करणार आहोत. जसं की बघा, आपण प्रत्येक गोष्ट ही प्रॅक्टिसमधून शिकत आहोत. सो आज सुद्धा आपण सिम्पल फ्युचर टेन्स हा संपूर्ण प्रॅक्टिस मधूनच शिकणार आहोत. आज आपण एकही ग्रॅमॅटिकल फॉर्म्युला पाहणार नाहीये. ओके, ईच अँड एव्हरीथिंग वी आर गोइंग टू लर्न विथ दी प्रॅक्टिस इटसेल्फ. ओके, तर आपण असेच इतर 13 व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत युट्यूबवरती आपल्या इतर 13 डेजचे, ज्याच्यामध्ये आपण अजून काही इम्पॉर्टंट टॉपिक्स बद्दल जे ते चर्चा केलेली आहे. आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स शिकलेले आहोत, जसं की आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स, कंजंक्शन्स, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, असे बरेचसे टॉपिक्स मी त्या 13 डेजच्या व्हिडिओजमध्ये अपलोड केलेले आहेत. तर मी प्लेलिस्टची लिंक जी आहे ती कमेंटमध्ये पिन केलेली आहे. सो तुम्ही क्लिक करून इतर 13 डेजचे व्हिडिओ सुद्धा पाहू शकताय. आणि जर तुम्ही आपल्याला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल इंग्वर्स इंग्लिश अकॅडमीला, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण की बघा, मी एक घोषणा करतोय आज की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण एमपीएससी आणि यूपीएससी याच्या संपूर्ण ग्रामरवरती व्हिडिओज बनवणार आहोत. ओके, एमपीएससी आणि यूपीएससी साठी सुद्धा आपली सेपरेट सिरीज येणार आहे आणि तिथे सुद्धा आपण खूप युनिक आणि इनोव्हेटिव्ह वेने शिकवणार आहोत. फाईन, असे बरेचसे व्हिडिओज आहेत बघा, ज्याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे ग्रामॅटिकल आणि खूप जास्त ट्रेडिशनल वे मध्ये शिकवलं जातं. सो आपण त्या वे मध्ये शिकणार नाहीये. जसं की ही 30 डेजची संपूर्ण सिरीज ही प्रॅक्टिस सिरीज आहे बघा. याच्यामध्ये आपण कुठंच ग्रॅमॅटिकल फॉर्म्युलेज पाहिलेले नाहीयेत. तसंच आपण खूप युनिक वे मध्ये, ओके, नवीन वे मध्ये आपण सगळंच्या सगळं ग्रामर जे ते शिकणार आहे येत्या काही दिवसांमध्ये. सो तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जो कोर्स आहे हा आपण मराठी व्ह्यूअर्ससाठी लॉन्च केलेला आहे. अशी लोक जी की ज्यांची आर्थिक परिस्थिती एवढी व्यवस्थित नाही, जे की पे करू शकत नाही इंग्लिश शिकण्यासाठी, किंवा अशी लोक ज्यांना खास करून मराठीमधूनच टीचिंग हवं आहे, तर अशा सर्व आपल्या मराठी व्ह्यूअर्ससाठी आपण हा कोर्स लॉन्च केलेला आहे. तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, इंग्वर्स इंग्लिश अकॅडमीला सपोर्ट करा. जास्तीत जास्त मराठी व्ह्यूअर्स पर्यंत हे जे व्हिडिओज आहेत, हा जो कोर्स आहे तो पोहोचवा. ओके, बिकॉज तुमचं हे शेअर करणं, लाईक करणं आणि कमेंट करणं हे आम्हाला मोटिवेट करत राहतं व्हिडिओज बनवण्यासाठी. फाईन, सो आपण आता व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करूया. तर बघा, सिम्पल फ्युचर टेन्स याच्यातलं पहिलं वाक्य बघूयात आपण. ते म्हणजे आय विल कॉल यू टुमॉरो. आय विल कॉल यू टुमॉरो. मी तुला उद्या कॉल करेल. मी तुला उद्या कॉल करेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य बनवताना कंपल्सरी आपल्या वाक्यामध्ये काय येणार आहे? विल येणार आहे. काय येणार आहे? विल येणार आहे. तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय तो व्यक्ती सुरुवातीला आणि त्याच्यानंतर विल यूज करा. देन तुमची जी ऍक्शन आहे, ज्या ऍक्शन बद्दल तुम्ही बोलताय, जे ऍक्शन तुम्ही करणार आहे फ्युचरमध्ये, ती ऍक्शन तुम्ही यूज करा विलच्या नंतर. आणि शेवटी बाकी काय ज्या तुम्हाला डिटेल्स यूज करायच्या, त्या डिटेल्स बाकी शेवटी तुम्ही यूज करू शकता. जसं की इथं वाक्य आय विल कॉल यू टुमॉरो, याचा अर्थ आहे की मी तुला उद्या कॉल करेल. बघा, जसं या टेन्सचं नाव सिम्पल फ्युचर टेन्स आहे, तर याचं काम पण तशाच प्रकारे आहे. हा जो टेन्स आहे तो आपण फ्युचर सांगण्यासाठी यूज करतो. काय सांगण्यासाठी? तर फ्युचर सांगण्यासाठी. म्हणजे एखादी आपण ऍक्शन फ्युचरमध्ये करणार आहे, किंवा फ्युचरमध्ये आपण एखादा डिसिजन घेतलाय की ही गोष्ट मला करायची, तर असा डिसिजन सांगण्यासाठी आपण सिम्पल फ्युचर टेन्स यूज करतो. किंवा सपोज आपल्याला एखाद्या व्यक्तीला प्रॉमिस द्यायचा आहे की मी तुझ्यासाठी ही गोष्ट करेन, सो प्रॉमिसेस द्यायचे आहेत, सिम्पल फ्युचर टेन्स यूज करायचा आहे. ओके, किंवा एखाद्या व्यक्तीला रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला, ठीक आहे, रिक्वेस्ट करायची आहे, किंवा तुम्हाला जर एखाद्याला ऑफर द्यायची आहे की मी तुला एवढी सॅलरी देईल, ठीक आहे, किंवा मी तुझं हे काम करेन, तर ऑफर द्यायचे यूज करा सिम्पल फ्युचर टेन्स. देन प्रिडिक्शन द्यायची आहे कुठल्या तरी गोष्टीबद्दल, जसं की अंदाज वर्तवणे की आज पाऊस पडेल असं वाटतंय, तर अशा प्रकारच्या गोष्टींसाठी आपण काय करतो? सिम्पल फ्युचर टेन्स हा यूज करतो. फाईन, तर आपण आता इतर पुढचे सेंटेन्सेस बघूयात. तर हा जो संपूर्ण बॉक्स आहे याच्यामध्ये मी सगळे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस लिहिलेत, ठीक आहे, म्हणजे ज्या गोष्टी घडणार आहेत अशा गोष्टी. तर आता आपलं पुढचं वाक्य, शी विल कम नेक्स्ट वीक. शी विल कम नेक्स्ट वीक. ती पुढच्या आठवड्यामध्ये येईल. बघा, फ्युचर ऍक्शन बद्दल बोललं जातंय. काय? तर ती पुढच्या आठवड्यामध्ये येईल.
पुढचं वाक्य, वी विल मीट ऑन संडे. वी विल मीट ऑन संडे. आपण संडेला भेटूयात. आपण संडेला भेटूयात. ठीक आहे. इथं बघा फ्युचर प्लॅन केला जातोय की कधी भेटायचं, तर संडेला भेटायचं. तर फ्युचर प्लॅन करायचं तुम्हाला की आपण संडेला भेटू, आपण मंडेला या ठिकाणी जाऊयात, देन आपण सॅटर्डेला एखादा नवीन लॅपटॉप विकत घेऊयात. फ्युचर प्लॅनिंग कशात आपण बोलणार आहे, सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये. ओके. आणि याच्यामध्ये कंपल्सरी विल यूज होतो, लक्षात ठेवा. पुढचं वाक्य आपलं, ही विल बाय अ कार नेक्स्ट इयर. ही विल बाय अ कार नेक्स्ट इयर. तो पुढच्या वर्षी कार विकत घेईल. लक्षात ठेवा, प्रिडिक्शन देतोय आपण. प्रिडिक्शन म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा अंदाज वर्तवणे, की मला वाटतंय की तो नक्कीच कार विकत घेईल. कधी, पुढच्या वर्षी, नेक्स्ट इयर. ओके. ही विल बाय अ कार नेक्स्ट इयर. तो पुढच्या वर्षी कार विकत घेईल. पुढचं वाक्य आपलं, they will visit Pune next month. They will visit Pune next month. ते पुढच्या महिन्यामध्ये पुण्याला विजिट करतील. ओके. ते पुढच्या महिन्यामध्ये पुण्याला काय करतील, तर विजिट करतील. नेक्स्ट सेंटेन्स, आय विल हेल्प यू. आय विल हेल्प यू. बघा इथं तुम्ही प्रॉमिस देताय एखाद्या व्यक्तीला, काय, की मी तुझी मदत करेन. जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रॉमिसेस द्यायचे आहेत, यूज करा सिंपल फ्युचर टेन्स. सो आय विल हेल्प यू, मी तुझी मदत करेन. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स, शी विल बिकम अ डॉक्टर. शी विल बिकम अ डॉक्टर. ती डॉक्टर बनेल. ती काय बनेल, तर डॉक्टर बनेल. अगेन काय सांगताय तुम्ही, प्रिडिक्शन सांगताय, तुमचा अंदाज सांगताय की मला वाटतंय ती डॉक्टर बनेल. पुढचं सेंटेन्स, वी विल विन द मॅच. वी विल विन द मॅच. आपण मॅच जिंकणार. आपण मॅच जिंकू. ठीक आहे. अगेन तुम्ही फ्युचर ऍक्शन बद्दल बोलताय की मला वाटतंय की आपण जे ते मॅच जिंकणार. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स, ही विल फिनिश हिज वर्क टुडे. ही विल फिनिश हिज वर्क टुडे. तो त्याचं काम आज पूर्ण करेल. तो त्याचं काम आज संपवेन. ओके. बघा लक्षात ठेवा, प्रत्येक वाक्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर प्रत्येक वाक्यामध्ये आपण विल 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 यूज केलाय. कधी विल यूज केलाय, तर ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय आपण त्या व्यक्तीच्या नंतर. जसं की मला जर म्हणायचंय की मी काम संपवेल, तर मी इथं आय यूज केलं असतं. तू काम संपवशील, काय यूज केलं असतं, यू यूज केलं असतं. आम्ही सर्व लोक काम संपवू, वी विल यूज केलं असतं. मी काय यूज केलं असतं, वी विल. मला जर म्हणायचं असतं की ते काम संपवतील, मी दे यूज केलं असतं हिच्या ठिकाणी. ठीक आहे. तो व्यक्ती काम संपवेल आहे बघा इथं ऑलरेडी ही विल. आणि ती काम संपवेल, शी विल फिनिश. आणि जर तुम्हाला नाव यूज करायचं असेल कोणाचं, तर सुरुवातीला नाव सुद्धा यूज करू शकता. सपोज तुम्हाला म्हणायचं की सूरज काम संपवेल, इथं सूरज आलं असतं स्टार्टिंगला. फाईन. तर ज्याच्याबद्दल बोलायचंय त्याचं नाव सुरुवातीलाच यूज करा. देन विल यूज करायचं आहे कंपल्सरी. देन तुम्हाला ज्या ऍक्शन बद्दल बोलायचंय ते ऍक्शन यूज करा. आणि शेवटी मग त्या ऍक्शनची डिटेल. ठीक आहे. जसं की इथं हिज वर्क, त्याचं काम कधी संपेल, तर आज संपेल. सो या डिटेल्स आपण पुढे मेन्शन केलेल्या आहेत. फाईन. तर लक्षात ठेवा, तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो एंड पर्यंत पाहायचा आहे. अगेन स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत. का, बिकॉज आपण जसजसं व्हिडिओमध्ये पुढे जातो तसतसं आपण नवीन नवीन रूल्स, तसतसं आपण नवीन नवीन कंडिशन्स आणि इम्पॉर्टंट गोष्टी याच्याबद्दल डिस्कस करत असतो. आणि हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच करत असतो, लक्षात ठेवा. सो तुम्ही जर स्किप केलं थोडं जरी, तरी तुमचे महत्त्वाचे रूल्स, महत्त्वाच्या कंडिशन्स आणि इम्पॉर्टंट गोष्टी ज्या त्या मिस होतील. सो कंटिन्यू राहा लास्ट पर्यंत. फाईन. पुढे जाऊयात आपण. I will study English every day. I will study English every day. डिसिजन घेतला बघा मी. काय डिसिजन घेतला, की मी दररोज इंग्लिश शिकणार. मी दररोज इंग्लिश शिकणार. इथं डिसिजन घेतलेला आहे फ्युचर बद्दल, की आता इथून पुढे दररोज काय शिकणार मी, तर इंग्लिश जे ते शिकणार. जसं तुम्हाला म्हटलं होतं मी, डिसिजन्स साठी सिंपल फ्युचर टेन्स आपण यूज करतो. नेक्स्ट सेंटेन्स, इट विल रेन टुमॉरो. इट विल रेन टुमॉरो. याचा अर्थ आहे की उद्या पाऊस पडेल. उद्या पाऊस पडेल. लक्षात ठेवा, नेहमी
पावसाबद्दल जर तुम्हाला प्रिडिक्शन द्यायचं असेल तर इटने नेहमी सुरुवात होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, कशाने सुरुवात होते तर इटने सुरुवात होते. सो इथे तुम्ही प्रिडिक्शन देत होता कोणाचं तर पावसाचं, उद्या पाऊस पडेल, इट विल रेन टुमॉरो. नेक्स्ट सेंटेन्स, इंडिया विल विन द मॅच. इंडिया विल विन द मॅच. इंडिया मॅच जिंकेल. फाईन. पुढचं सेंटेन्स, यू विल एन्जॉय दिस कोर्स. यू विल एन्जॉय दिस कोर्स. तुम्ही हा कोर्स एन्जॉय करताल. ओके, तुम्ही हा जो कोर्स आहे तो नक्कीच एन्जॉय करताल. फाईन. ऑफर देतो आपण इथे. शी विल नेव्हर फॉरगेट यू. शी विल नेव्हर फॉरगेट यू. ती तुला कधीच विसरणार नाही. प्रॉमिस की ती तुला कधीच विसरणार नाही. पुढचा सेंटेन्स, दे विल स्टार्ट अ न्यू बिझनेस. दे विल स्टार्ट अ न्यू बिझनेस. ते नवीन बिझनेस जो आहे तो सुरू करतील. फ्युचर ऍक्शन्स. ते नवीन बिझनेस स्टार्ट करतील. ठीक आहे, तर आता आपण इथे सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस जे ते कंप्लीट केले. लक्षात ठेवा, एखाद्या भविष्यातील गोष्टीबद्दल बोलायचंय की ही गोष्ट घडेल, किंवा मी तुझ्यासाठी हे करेन, किंवा तुम्हाला एखाद्याला ऑफर द्यायची आहे, किंवा तुम्हाला एखाद्या डिसिजन बद्दल बोलायचं आहे, तर अशा गोष्टींसाठी तुम्ही काय यूज करणार आहे तर सिंपल फ्युचर टेन्स यूज करणार आहात तुम्ही. फाईन. आता आपण इथे निगेटिव्ह गोष्टी पाहूयात, निगेटिव्ह सेंटेन्सेस. तर आपण स्टार्ट करूयात आता. आय विल नॉट कॉल यू टुमॉरो. आय विल नॉट कॉल यू टुमॉरो. आता इथे तुम्ही एक डिसिजन घेतला की मी तुला जे ते कॉलच करणार नाही उद्या, आणि तुम्ही त्याला सांगताय हा डिसिजन काय की मी तुला उद्या कॉल करणार नाही. फाईन. आता लक्षात ठेवा, हे काय होतं, निगेटिव्ह सेंटेन्स होतं. जसं आपण फ्युचरमध्ये काय करणार हे सांगण्यासाठी सिंपल फ्युचर टेन्स यूज करतो, तसंच आपण फ्युचरमध्ये काय करणार नाही हे सांगण्यासाठी सुद्धा सिंपल फ्युचर टेन्स यूज करतो. बट आपला फॉर्मॅट असणार आहे निगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चरचा. तर निगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर जर तुम्हाला फ्रेम करायचा असेल तर तुम्ही सुरुवात करणार आहात ज्या व्यक्तीबद्दल बोलताय त्या व्यक्तीच्या नावाने. स्वतःबद्दल बोलताय तर आय, समोरच्या बद्दल बोलताय तर यू. ठीक आहे, अशा प्रकारे बाकीच्यांची पण तुम्ही नाव यूज करू शकताय. ज्याच्याबद्दल बोलायचंय तो व्यक्ती. आणि त्याच्यानंतर काय यूज करा, विल नॉट यूज करा. काय यूज करायचं आपल्याला, विल नॉट कंपल्सरी. विल नॉट, विलच्या नंतरच नॉट आला पाहिजे, लक्षात ठेवा. देन तुमची ऍक्शन. कुठली ऍक्शन तर जी ऍक्शन तुम्ही करणार नाहीये ती ऍक्शन येणार तुमची विल नॉटच्या पुढे. अँड पुढे, त्याच्या पुढे डिटेल्स येतील, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही जास्त एक्स्ट्रा डिस्क्रिप्शन देताय त्या गोष्टींच्या डिटेल्स. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स बघा आपण. शी विल नॉट कम नेक्स्ट वीक. शी विल नॉट कम नेक्स्ट वीक. ती पुढच्या आठवड्यामध्ये येणार नाही. ती पुढच्या आठवड्यामध्ये येणार नाही. ओके, तिने डिसिजन घेतला काय की पुढच्या आठवड्यात येणार नाही, आणि तुम्ही तेच सांगताय समोरच्या व्यक्तीला काय तर ती पुढच्या आठवड्यात येणार नाही. शी विल नॉट कम नेक्स्ट वीक. पुढचं सेंटेन्स, वी विल नॉट मीट ऑन संडे. वी विल नॉट मीट ऑन संडे. याचा अर्थ आहे की आपण संडेला भेटणार नाहीये. आपण संडेला भेटणार नाहीये. फाईन. He will not buy a new car next year. He will not buy a new car next year. तो पुढच्या वर्षी नवीन कार विकत घेणार नाही. आता इथे तुम्ही एक प्रिडिक्शन सांगताय काय की तो पुढच्या वर्षी नवीन कार विकत घेणार नाही. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय, सपोज एक तुमचा फ्रेंड आहे, त्याच्या डोक्यात चाललं होतं की आता आपण जे ते पुढच्या वर्षी कार घेऊयात, पण सडनली असं झालं की बिझनेस खूप लॉसमध्ये गेला, आणि त्याचा लॉस पाहता तुम्हाला असं वाटतंय आता की अरे खूप लॉसमध्ये आहे हा, त्याच्यावर हा काय पुढच्या वर्षी जे ते कार विकत घेणार नाही असं तुम्हाला वाटतंय. तुम्ही तो अंदाज सांगताय. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स, दे विल नॉट विजिट पुणे नेक्स्ट मंथ. दे विल नॉट विजिट पुणे नेक्स्ट मंथ. ते पुढच्या महिन्यामध्ये पुण्याला विजिट करणार नाही. ते पुढच्या महिन्यात पुण्याला विजिट करणार नाहीये. ओके. पुढचा सेंटेन्स, आय विल नॉट हेल्प यू. आय विल नॉट हेल्प यू. मी तुझी मदत करणार नाही. ओके, बघा लक्षात ठेवा, प्रॉमिसेस कोणते तर एकतर मी ही गोष्ट करेन
हे पण एक प्रॉमिस झालं. आणि एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट असं सांगणं की तुला शब्द येतो की तुला तुझी मदत करणार नाही. ठीक आहे, आपण बघा ना कधी कधी म्हणजे खूप आपण खुश असेल तर एखाद्याला डायरेक्ट प्रॉमिस देतो की मी तुझी नेहमी मदत करेन. आणि आपण कधी चिडलो तर आपण रागाने बोलतो ना मी तुझी कधीच मदत करणार नाही. ठीक आहे, तू खूप वाईट आहेस, मी तुझी कधीच मदत करणार नाही. तर हे पण एक प्रकारचं प्रॉमिसच झालं. ठीक आहे, काय झालं, प्रॉमिसच झालं, बट हे इन दी निगेटिव्ह सेन्स प्रॉमिस झालं. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या गोष्टी जरी बोलायच्या असतील तर तुम्ही त्या निगेटिव्ह मध्ये बोलू शकता. कशात, सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये. फाईन. पुढचा सेंटेन्स, शी विल नॉट बिकम अ डॉक्टर. शी विल नॉट बिकम अ डॉक्टर याचा अर्थ आहे की ती डॉक्टर बनणार नाही. ती डॉक्टर बनणार नाही. नेक्स्ट, वी विल नॉट लूज दी मॅच. विल नॉट लूज दी मॅच. आपण मॅच हरणार नाही. ओके, मला संपूर्ण गॅरंटी आहे की आपण सर्वच लोक खूप चांगले खेळतो, सो आपण मॅच काय हरणार नाही. ओके. नेक्स्ट, he will not finish his work today. He will not finish his work today. तो त्याचं काम आज संपवणार नाही. तो त्याचं काम आज संपवणार नाही. पुढचं सेंटेन्स, I will not study tomorrow. I will not study tomorrow. मी उद्या अभ्यास करणार नाही. ओके, मी उद्या अभ्यास करणार नाही. आता बघा एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. आता काही लोकांना असं वाटतं की सिंपल फ्युचर टेन्स हा सर्वच प्रकारच्या फ्युचरच्या गोष्टींसाठी यूज केला जातो असं बऱ्याचशा लोकांना वाटतं, पण हे चुकीचं आहे. लक्षात घ्या. बघा, इंग्लिश हार्ड कशामुळे जातं एखाद्या व्यक्तीला, इंग्लिश हार्ड याच्यामुळे जातं की इंग्लिशमध्ये एकच गोष्ट सांगण्यासाठी आहे ना बऱ्याचशा गोष्टी आहेत. ओके, इंग्लिशमध्ये एकच गोष्ट सांगण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे वेज आहेत. जसं की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सिंपल पास्ट टेन्सच्या आपण याच्यावरती चर्चा केली की सिंपल पास्ट टेन्स पास्ट सांगण्यासाठी आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पास्ट सांगण्यासाठी आहे व पास्ट परफेक्ट टेन्स पण पास्ट साठीच आहे. सो मग कुठं काय यूज करायचं याचं मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्सचे काही मिथ्स पाहूयात. म्हणजे काही लोकांना वाटतं की सगळीकडे सिंपल फ्युचर टेन्स यूज केला जातो, तर फ्युचर सांगण्यासाठी सगळीकडेच सिंपल फ्युचर टेन्स यूज होणार नाहीये. ठीक आहे, तर मी तुमचं थोडेसे डाऊट्स क्लिअर करतो. मग हा कुठे यूज होणार सिंपल फ्युचर टेन्स. तर लक्षात ठेवा, सिच्युएशनवरती सगळं काही असतं. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलोय की सगळे लोक ग्रामरच्या मागे खूप पळतात, पण ग्रामर शिकून माणसाला इंग्लिश येत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं प्रॅक्टिसवरती भर देणारे, तुम्ही जेवढं प्रॅक्टिकल वेज वरती भर देणारे किंवा प्रॅक्टिकल वे मधून शिकणार आहात तेवढं तुमचं इंग्लिश फ्लुएंट असणार आहे. ठीक आहे, तर प्रॅक्टिकल वे मधून प्रॅक्टिस मधून बघूयात, सिच्युएशन्स क्रिएट करून पाहूयात आपण की सिंपल फ्युचर टेन्स कुठे ऍप्लिकेबल आहे, कोणत्या कंडिशनला ऍप्लिकेबल आहे. तर लक्षात ठेवा, अशी एखादी गोष्ट की जी आत्ता लगेच इन्स्टंट ठरवली तिथे सिंपल फ्युचर टेन्स यूज केला जातो. लक्षात ठेवा. ठीक आहे, कुठे, तर इन्स्टंटली एखादी गोष्ट आता डोक्यात आली त्याच वेळेस आपण सिंपल फ्युचर टेन्स यूज करतो. ठीक आहे, म्हणजे याच्या आधी कधी तो डोक्यात विचार आला नव्हता. जसे की बघा, एखादा व्यक्ती आहे, त्याचा बिझनेस लॉसमध्ये चाललाय. आता तुम्ही विचार केला की अरे मी बरेच दिवस झाला पाहतोय त्याचा बिझनेस लॉसमध्ये चाललाय. मग आता तुमच्या डोक्यात एक विचार आला काय की मला असं वाटतंय बाबा की तो काय कार विकत घेणार नाही आता, कारण खूप लॉसमध्ये आहे. कधी विचार आला तुमच्या, आत्ताच डोक्यात विचार आला आणि आत्ताच प्रेडिक्शन दिलं. ठीक आहे, सिंपल फ्युचर टेन्स तिथं यूज करणार आपण. तुम्ही सपोज काही 4-5 मित्र आहात आणि डोक्यात विचार आला की चला कोल्ड कॉफी पिऊयात. ठीक आहे, चला कोल्ड कॉफी पिऊयात. आणि तुम्ही स्टेटमेंट पण देऊन टाकलं की वी विल ड्रिंक दी कोल्ड कॉफी नाव. आता आपण कोल्ड कॉफी पिणार आहे. आधी ठरलं नव्हतं, आधी प्लॅन झाला नव्हता. आणि जिथे असं असेल की तुम्ही सगळ्या फ्रेंड्सने मिळून ऑलरेडी ठरवलं होतं की कोल्ड कॉफी प्यायची आहे, तिथे अजिबातच सिंपल फ्युचर टेन्स हा यूज होणार नाहीये. ठीक आहे, बघा आश्चर्यजनक गोष्ट आहे. मी बरेचसे असे स्पीकर्स पाहतो दैनंदिन जीवनामध्ये की जे सर्रास सगळीकडेच सिंपल फ्युचर टेन्स यूज करतात. तर लक्षात ठेवा, चुकीचं आहे. ओके, हे चुकीचं आहे. सिंपल फ्युचर टेन्स कुठे यूज करायचा, फक्त आणि फक्त ओनली कुठे, तर अशा गोष्टी ज्या सडन, आत्ता सडन म्हणजे अचानक
आत्ताच डोक्यात आला आणि आत्ताच तुम्ही काय केलं, प्रिडिक्शन दिलं, आत्ताच तुम्ही काय केलं, स्टेटमेंट दिलं किंवा आत्ताच तुम्ही ते वाक्य बोललात, तर तिथे सिंपल फ्युचर टेन्स. जिथे ऑलरेडी सगळ्या गोष्टींचा प्लॅन झालाय, ऑलरेडी सगळ्या गोष्टींचं डिसिजन झालेलं आहे, ऑलरेडी प्री प्लॅन्ड गोष्टी खूप आधीपासून चालू होती चर्चा आणि आज जे आहे ते त्याचा सोक्ष लागला, तिथे सिंपल फ्युचर टेन्स नाही. कुठे सिंपल फ्युचर टेन्स, तर आजच ती गोष्ट लक्षात आली आणि आजच निर्णय घेतला. ठीक आहे, आजच गोष्ट पाहिली, आजच अंदाज दिला. ठीक आहे, आज मला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडला आणि आज मी त्याला प्रॉमिस देऊन टाकलं, आत्ता या क्षणी असं वाटलं मला प्रॉमिस द्यावं आणि मी प्रॉमिस देऊन टाकलं. तर अशाच कंडिशन्समध्ये सिंपल फ्युचर टेन्स यूज केला जातो. ठीक आहे, तर त्यामुळेच आपल्याला इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि फॉलो करायचं आहे. बिकॉज आपण जे काही शिकवणार आहे ना ते खूप डिटेल्ड वेमध्ये, खूप प्रॅक्टिकल वेमध्ये आणि सगळं काही आपण करेक्ट वेमध्ये शिकणार आहोत. बिकॉज वी वॉन्ट टू बिकम फ्लुएंट स्पीकर. आपल्याला एक फ्लुएंट स्पीकर बनायचं आहे, लक्षात ठेवा. फाईन, तर आपण आता पुढे जाऊयात. तर अशाच प्रकारचे बघा नियम आपण पुढे 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 जे ते शिकणार आहोत. त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हटलो की व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, बिकॉज नियम आणि ह्या इम्पॉर्टंट गोष्टी तुमच्या मिस होऊन जातील. ओके, तर आपण नेक्स्ट सेंटेन्स बघूयात आता. ही विल नॉट फिनिश हिज वर्क टुडे. तो आज त्याचं काम जे ते संपवणार नाही. याच्या पुढचा सेंटेन्स, आय विल नॉट स्टडी टुमॉरो. आय विल नॉट स्टडी टुमॉरो याचा अर्थ आहे की मी उद्या अभ्यास करणार नाही, मी उद्या अभ्यास करणार नाही. पुढचा सेंटेन्स, इट विल नॉट रेन टुमॉरो. उद्या पाऊस पडणार नाही. ओके, इट विल नॉट रेन टुमॉरो. अंदाज सांगितला जातोय काय, तर उद्या पाऊस जो आहे तो पडणार नाही. वरती पण एक अंदाज होता, बट तो पाऊस पडेल असा अंदाज होता, खाली पाऊस पडणार नाही हा अंदाज दिला आपण. पुढचा सेंटेन्स, इंडिया विल नॉट लूज द मॅच. इंडिया विल नॉट लूज द मॅच. इंडिया जे आहे ते, भारत जे आहे ते मॅच लूज करणार नाही. इंडिया मॅच हरणार नाही. नेक्स्ट, यू विल नॉट रिग्रेट दिस. यू विल नॉट रिग्रेट दिस. रिग्रेट म्हणजे पश्चाताप. ठीक आहे, नोट डाऊन करून ठेवा. रिग्रेट म्हणजे काय, तर पश्चाताप. तुला याचा पश्चाताप होणार नाही असं आपण सांगतोय. यू विल नॉट रिग्रेट दिस. तुला याचा पश्चाताप होणार नाही. नेक्स्ट सेंटेन्स, शी विल नॉट फॉरगेट यू. शी विल नॉट फॉरगेट यू. ती तुला विसरणार नाही. प्रॉमिस आहे काय, की ती तुला विसरणार नाही. फाईन. पुढचं सेंटेन्स आपलं लास्ट, they will not start a new business this year. They will not start a new business this year. ते यावर्षी बिझनेस स्टार्ट करणार नाही. ते यावर्षी नवीन बिझनेस जो आहे तो स्टार्ट करणार नाही. ओके, डिसिजन झालाय. असं असू शकतं की असं वाटतंय की यावर्षी खूप मंदी आहे, त्याच्यामुळे नवीन बिझनेस अजिबातच सुरू करायला नको, जो आहे तोच कायम ठेवूयात. फाईन. तर इथपर्यंत आपण काय केलं, पॉझिटिव्ह सेंटेन्सेस अँड दी निगेटिव्ह सेंटेन्सेस, हे दोन प्रकारचे सेंटेन्सेस आपण कव्हर केले. आता आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत येस नो टाईपचे, त्याच्या खाली आपण मग त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स पण कसे द्यायचे हे पाहणार आहे. फाईन. सो आता येस नो टाईप क्वेश्चन्स बघूयात मग. सो स्टार्ट करूया. फर्स्ट सेंटेन्स, विल यू कॉल मी टुमॉरो. विल यू कॉल मी टुमॉरो याचा अर्थ आहे तुम्हाला उद्या कॉल करशील का. तर बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन्स बनवायचे आहेत त्यावेळेस तुम्ही सुरुवात करणार आहात विलने. कशाने सुरुवात करायची, आपल्याला विलने स्टार्ट करायचं आहे. ओके, विलने सुरुवात करा. विल यूज करून झाल्याच्या नंतर तुम्हाला ज्याच्याबद्दल बोलायचंय तो व्यक्ती दुसऱ्या नंबरला. जसं मला माझ्या मित्राला बोलायचं होतं की तू मला कॉल करशील का, दॅट्स वाय मी काय केलं, यू यूज केलं मी. फाईन. ज्याच्याबद्दल बोलायचंय तो दुसऱ्या नंबरला. देन तुमचा ऍक्शन वर्ड येईल, ज्या ऍक्शन बद्दल तुम्ही बोलताय. जसं इथे मी कॉलिंगच्या ऍक्शन बद्दल बोलत होतो, कॉल करण्यासंदर्भात, दॅट्स वाय मी कॉल यूज केलं. आणि बाकीच्या डिटेल्स मग पुढे ठेवायच्या तुम्हाला ऍक्शन वर्डच्या नंतर. फाईन. तर आता आपण नेक्स्ट सेंटेन्सेस बघूयात. विल शी कम नेक्स्ट वीक. विल शी कम नेक्स्ट वीक. काय विचारतोय आपण, तर ती पुढच्या आठवड्यामध्ये येईल का. ती पुढच्या आठवड्यात येईल का. नेक्स्ट, विल वी मीट ऑन संडे. विल वी मीट ऑन संडे. आपण संडेला
भेटणार आहे का, आपण संडेला भेटू का. ओके, हे असं विचारतोय आपण. पुढचं, विल ही बाय अ न्यू कार. विल ही बाय अ न्यू कार. तो नवीन कार विकत घेईल का. ठीक आहे, इथे विचारलं जातंय की एक व्यक्ती आहे, ओके, तुमचा एखादा मित्र असेल ज्याचा बिझनेस खूप चांगला चालू आहे, त्याच्याकडे आता कार नाही, बट तो खूप वेळा म्हणायचा की मला कारचा खूप शौक आहे, मला कारची खूप आवड आहे. मग तुम्हाला असं वाटतंय आता की एवढा चांगला बिझनेस चालू आहे, तर काय वाटतंय तुम्हाला, तो नवीन कार विकत घेईल का. विल ही बाय अ न्यू कार. तो नवीन कार विकत घेईल का. नेक्स्ट सेंटेन्स, विल दे विजिट पुणे. विल दे विजिट पुणे. ते पुण्याच्याच जवळ आलेले आहेत. सपोज तुमचे काही रिलेटिव्स जे पुण्याच्या जवळपासच्या ठिकाणी आलेत काहीतरी कामानिमित्त, आणि तुम्ही खूप क्लोज रिलेटिव्स आहात, मग तुम्ही विचारताय की ते एवढ्या जवळ जर आले असतील पुण्याच्या, तर पुण्याला व्हिजिट करतील का ते. विल दे विजिट पुणे. ओके, ते पुण्याला व्हिजिट करतील का. विल यू हेल्प मी. विल यू हेल्प मी. तू मला हेल्प करशील का. तू मला हेल्प करशील का. ओके, तर फ्युचर मधील गोष्टी त्यांच्याबद्दल जर तुम्हाला क्वेश्चन विचारायचा झाला तर त्याच्यासाठी यूज करा क्वेश्चन्स. कशातले, तर सिम्पल फ्युचर टेन्स मधले. फाईन. आणि क्वेश्चन विचारताना नेहमीच विल सुरुवातीला यूज करायचा आहे. सो ही कंडिशन लक्षात ठेवा व्यवस्थित. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, विल शी बिकम अ डॉक्टर. विल शी बिकम अ डॉक्टर. ओके, ती डॉक्टर बनेल का. आता इथे कंडिशन अशी आहे, एक मुलगी आहे जिने 11th सायन्स घेतलंय, हुशार आहे खूप जास्त, आणि तिला मेडिकल सायन्समध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. ओके, हेल्थ केअर, मेडिकल सायन्स याच्यात तिला खूप जास्त इंटरेस्ट आहे. मग तुम्ही म्हणताय की हुशार मुलगी आहे, तिला मेडिकल सायन्समध्ये सुद्धा खूप जास्त इंटरेस्ट आहे, मग ती डॉक्टर बनेल का. काय वाटतं तुम्हाला, ती डॉक्टर बनेल का. विल शी बिकम अ डॉक्टर. पुढचं सेंटेन्स, विल वी विन द मॅच. विल वी विन द मॅच. आपण मॅच जिंकू का. आपण मॅच जिंकेल का, असा प्रश्न केला जातोय. पुढचं, विल ही फिनिश हिज वर्क टुडे. विल ही फिनिश हिज वर्क टुडे. तो त्याचं काम आज संपवेल का. तो त्याचं आज काम जे आहे ते संपवून पूर्ण करेन का. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, विल यू स्टडी इंग्लिश टुमॉरो. विल यू स्टडी इंग्लिश टुमॉरो. तू उद्या इंग्लिशचा अभ्यास करशील का. तू उद्या इंग्लिशचा अभ्यास करशील का. नेक्स्ट सेंटेन्स, विल इट रेन टुमॉरो. विल इट रेन टुमॉरो. उद्या पाऊस पडेल का. ओके, इथे आपण एक अंदाज विचारतोय, काय वाटतं तुम्हाला, उद्या पाऊस पडेल का. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स, विल शी रिमेंबर मी. विल शी रिमेंबर मी. ती मला लक्षात ठेवेल का. ती मला आठवणीमध्ये ठेवेल का. तुमची एखादी फ्रेंड आहे समजा, आणि तुम्ही म्हणजे काही दिवस स्पेंड केले त्या फ्रेंड सोबत, तुम्ही त्या फ्रेंडची मदत सुद्धा खूप केली, आणि आता असं झालं की ती जे आहे ती ज्या स्टेटमधून आहे किंवा ती ज्या सिटीमध्ये किंवा गावामध्ये राहते, ती आता परत तिथे चालली आहे परमनंटली. ओके, मग आपल्याला नेहमीच असा विचार येतो की एखादी फ्रेंड आहे आपली, तर ती मला लक्षात ठेवेल का, मी आठवणीत राहील का तिच्या. सो हाच क्वेश्चन विचारला जातो. काय, तर विल शी रिमेंबर मी. ती मला लक्षात ठेवेन का, ती मला तिच्या आठवणींमध्ये ठेवेन का. पुढचं सेंटेन्स, विल यू एन्जॉय दिस कोर्स. विल यू एन्जॉय दिस कोर्स. तुम्ही हा कोर्स एन्जॉय करताल का. ओके, तुम्ही हा कोर्स एन्जॉय करताल का. बघा, मी पण तुम्हाला विचारतोय, सपोज आम्ही जर MPSC UPSC याचे जर कोर्सेस लॉन्च केले किंवा अकॅडमिक इंग्लिशचे कोर्सेस लॉन्च केले, तर तुम्ही हे कोर्सेस एन्जॉय करताल का. तर कमेंट करा. ओके, पुढचं सेंटेन्स, विल इंडिया विन द मॅच. विल इंडिया विन द मॅच. इंडिया मॅच जिंकेन का. इंडिया मॅच जिंकेन का. प्रिडिक्शन विचारलं जातं इथे. नेक्स्ट सेंटेन्स, विल दे स्टार्ट अ न्यू बिझनेस. विल दे स्टार्ट अ न्यू बिझनेस. ते नवीन बिझनेस सुरू करतील का. त्यांचा जुना बिझनेस जो आहे तो ठप्प झालाय, एवढा काय खास चालत नाहीये, पण त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांच्याकडे कॅपिटल आहे चांगलं, सो ते नवीन बिझनेस स्टार्ट करतील का, असं विचारतोय आपण. ओके,
फाईन. तर बघा आता इथपर्यंत आपण काय केलं, येस नो टाईपचे क्वेश्चन्स सुद्धा कव्हर केलेत. सुरुवातीला पॉझिटिव्ह कव्हर केलं, देन निगेटिव्ह, आणि आता आपण क्वेश्चन्स कव्हर केले. ठीक आहे, तर थोडं एक रिकॅप करतो. बघा तुम्हाला ज्यावेळेस पॉझिटिव्ह सेंटेन्सेस यूज करायचे आहेत त्यावेळेस तुम्ही सुरुवात कशाने करणार आहात, ज्या व्यक्तीबद्दल बोलायचे त्या व्यक्तीने सुरुवात करणार आहात तुम्ही, त्या व्यक्तीच्या नावाने. देन तुम्ही विल यूज करणार आहे, देन तुमचा ऍक्शन वर्ड, अँड ऍट दी एंड ज्या काही एक्स्ट्रा डिटेल्स असतील त्या शेवटी यूज करणार आहे तुम्ही. फाईन. फ्युचर मधल्या गोष्टींबद्दल, फ्युचरमध्ये ज्या गोष्टी घडणार आहे त्या गोष्टी सांगण्यासाठी तुम्ही हा यूज करता, पॉझिटिव्ह फॉर्मॅट सिम्पल फ्युचर टेन्स मधला. देन आपण काय शिकलो, तर निगेटिव्ह शिकलो आपण, निगेटिव्ह सेंटेन्सेस. हे सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलायचंय त्या व्यक्तीने सुरुवात करणार आपण, त्या व्यक्तीच्या नावाने. देन विल नॉट कंपल्सरी आहे यूज करणं. देन ज्या ऍक्शन बद्दल बोलताय तुम्ही, की जे ऍक्शन घडणार नाही असं वाटतंय, ती ऍक्शन पुढे यूज करा. व शेवटी जे काय एक्स्ट्रा डिटेल असेल तुमची ती पुढे यूज करा. ही अशा प्रकारची वाक्य आपण एखादी गोष्ट घडणार नाही फ्युचरमध्ये हे सांगण्यासाठी यूज करत असतो. देन आता आपण काय पाहिलं, तर आता आपण क्वेश्चन्स पाहिले. इथे आपण काय करतोय, तर क्वेश्चन्स विचारतोय की फ्युचरमध्ये एखादी गोष्ट घडेल का, फ्युचरमध्ये एखादी गोष्टीचं प्रिडिक्शन आपण मागतोय की काय वाटतंय तुम्हाला, तुमचा अंदाज काय आहे, असं घडेल का, तुम्ही हा डिसिजन घेताल का. ठीक आहे, किंवा आपण एखाद्याला म्हणतो की तुम्हाला हे प्रॉमिस देतोय का, की असं असं करशील का वगैरे. तर अशा गोष्टी विचारण्यासाठी आपण काय करतोय, इथे क्वेश्चन्स जे येते फ्रेम करतोय. क्वेश्चन्स फ्रेम करण्यासाठी विलने सुरुवात, देन ज्या व्यक्तीबद्दल बोलायचंय तो व्यक्ती, त्या व्यक्तीच्या पुढे ऍक्शन, व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स. फाईन. आता आपण काय करणार आहे, तर सपोज जर क्वेश्चन्स विचारले एखाद्याने तर त्याचे आन्सर्स कसे द्यायचे हे पाहणार आहे. फाईन. तर बघूयात आता आपण क्वेश्चन्स अँड आन्सर्स. इथे क्वेश्चन आहे, विल यू कॉल मी टुमॉरो, विल यू कॉल मी टुमॉरो. सपोज तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने विचारलं की तू उद्या मला कॉल करशील का, विल यू कॉल मी टुमॉरो, उत्तर काय देणार तुम्ही. आता इथे दोन संभावना आहेत, एक तर तुम्ही हो बोलताल जर तुम्हाला कॉल करायचा असेल तर, आणि तुम्हाला जर कॉल करायचा नसेल तर तुम्ही काय म्हणणार, नाही असं बोलणार. तर सपोज तुम्ही कॉल करणार आहे तर काय म्हणताल तुम्ही, येस आय विल कॉल यू टुमॉरो, येस आय विल कॉल यू टुमॉरो, हो मी उद्या तुला कॉल करेन. आणि जर तुम्ही कॉल करणार नसाल तर काय म्हणणार तुम्ही, नो आय विल नॉट कॉल यू टुमॉरो, नाही मी तुला उद्या कॉल करणार नाही. फाईन. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण, विल शी कम नेक्स्ट वीक, विल शी कम नेक्स्ट वीक, ती पुढच्या आठवड्यामध्ये येईल का. काय येईल आन्सर, जर ती येणार असेल पुढच्या आठवड्यामध्ये तर येस शी विल कम नेक्स्ट वीक, येस शी विल कम नेक्स्ट वीक, हो ती पुढच्या आठवड्यामध्ये येईल. आणि जर नसेल येणार तर नो शी विल नॉट कम नेक्स्ट वीक, नो शी विल नॉट कम नेक्स्ट वीक, नाही ती पुढच्या आठवड्यामध्ये येणार नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपला, विल वी मीट ऑन संडे, विल वी मीट ऑन संडे, आपण संडेला भेटणार आहोत का, आपण संडेला भेटणार आहे का. आणि सपोज मग जर संडेला भेटणार असेल तर मग येस मध्ये उत्तर येईल काय, येस वी विल मीट ऑन संडे, येस वी विल मीट ऑन संडे, हो आपण संडेला भेटणार आहे. फाईन. आणि जर नसेल भेटणार तर मग तुमचं उत्तर काय असेल, नो वी विल नॉट मीट ऑन संडे, नो वी विल नॉट मीट ऑन संडे, म्हणजेच नाही आपण संडेला भेटणार नाही. ओके, आपण संडेला भेटणार नाही. नेक्स्ट सेंटेन्स, विल ही बाय अ न्यू कार, विल ही बाय अ न्यू कार, तो नवीन कार विकत घेईल का. तुम्हाला असं वाटतंय सपोज की हो तो खरंच नवीन कार विकत घेईल तर येस मध्ये उत्तर द्या, येस ही विल बाय अ न्यू कार, हो तो नवीन कार विकत घेईल. आणि नसेल कार विकत घेणार तर मग काय म्हणणार तुम्ही, नो ही विल नॉट बाय अ न्यू कार, नाही तो नवीन कार विकत घेणार नाही. फाईन. तर आता आपण क्वेश्चन्सचे आन्सर्स कसे द्यायचे हे सुद्धा पाहिलं. सो पुढे आता आपण काय करणार आहे, तर WH क्वेश्चन्स पाहणार आहोत आपण. फाईन. सो स्टार्ट करूयात. बघा लक्षात घ्या, तुमचा जो कुठलाही WH क्वेश्चन तुम्ही फ्रेम करणार आहे, मग तो वेर असू द्यात, व्हॉट असू द्यात, वेन, त्याच्यानंतर वाय, हू किंवा हाऊ, या सर्व केसेसमध्ये तुम्ही काय करणार आहे, जो काही तुमचा WH क्वेश्चन असेल ना
तो सुरुवातीला यूज करा. इन द बिगिनिंग, त्याच्यानंतर विल यूज करा. बघा हे कंपल्सरी करायचं तुम्हाला. WH क्वेश्चन सुरुवातीला, दुसऱ्या नंबरला विल यूज करा. त्याच्यानंतर ज्याला क्वेश्चन करताय, ज्याच्याबद्दल क्वेश्चन करताय तो व्यक्ती, त्याच्यानंतर ज्या ऍक्शन बद्दल विचारताय ती ऍक्शन, शेवटी जी काही डिटेल असेल तुमची ती डिटेल मेन्शन करा. फाईन. तर आपण आता सुरुवात करूयात. आता आपला पहिला क्वेश्चन बघा. वेअर विल यू गो टुमॉरो? वेअर विल यू गो टुमॉरो याचा अर्थ आहे की उद्या तू कोठे जाशील. उद्या तू कोठे जाशील. लक्षात ठेवा, वेअरचा क्वेश्चन हा नेहमी प्लेस विचारण्यासाठी आपण करत असतो. लक्षात ठेवा, ठिकाण जाणून घ्यायचं आहे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या जागेवर, तर त्यावेळेस आपण वेअर यूज करणार आहे. आणि हा सिंपल फ्युचर टेन्सचा क्वेश्चन आहे. फ्युचर बद्दल तुम्ही विचारताय ना, सो दॅट्स वाय आपण काय यूज केलंय, तर विल यूज केलं आहे. ओके, तर क्वेश्चन काय होता, वेअर विल यू गो टुमॉरो? तू उद्या कुठे जाशील. समजा तो व्यक्ती उद्या पुण्याला जाणार आहे, मग तो काय म्हणेल, तर आय विल गो टू पुणे टुमॉरो. आय विल गो टू पुणे टुमॉरो. मी उद्या पुण्याला जाईल. मी उद्या पुण्याला जाईल. तर आपले नेक्स्ट सेंटेन्स, व्हॉट विल यू डू आफ्टर क्लास? व्हॉट विल यू डू आफ्टर क्लास याचा अर्थ आहे की तू क्लासच्या नंतर काय करशील. तू क्लासच्या नंतर काय करशील. आता याचं उत्तर काय आहे, तर आय विल कम्प्लीट माय होमवर्क. आय विल कम्प्लीट माय होमवर्क. मी माझा होमवर्क कम्प्लीट करेन. ठीक आहे, मी माझा होमवर्क कम्प्लीट करेन. आता लक्षात घ्या, व्हॉट कधी यूज करायचं आहे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्हाला काय विचारायचं आहे. ठीक आहे, काय घडणार आहे, काय घडेल हे जाणून घ्यायचं आहे, त्यावेळेस तुम्ही काय यूज करणार आहे, तर व्हॉट यूज करणार आहे. आणि अगेन फ्युचर आहे, दॅट्स वाय व्हॉट विल झालं. फाईन. पुढचं सेंटेन्स, वेन विल शी कम? वेन विल शी कम? ती केव्हा येईल, ती कधी येईल. ओके, ज्या वेळेस लक्षात ठेवा तुम्हाला केव्हा, कधी, डेट, टाइम, डे, इयर, मंथ, म्हणजे शक्यतो टायमाशी संबंधित गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, तर वेननी क्वेश्चन करणार आहात तुम्ही. कशाने? वेनने. सो क्वेश्चन काय होता, वेन विल शी कम? ती केव्हा येईल. आता इथे मला असं वाटतंय की ती इव्हनिंगला येईल, मग मी काय म्हणणार, शी विल कम इन द इव्हनिंग. शी विल कम इन द इव्हनिंग. ती संध्याकाळी येईल. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आपलं, वाय विल ही कॉल यू? वाय विल ही कॉल यू? तो तुला का कॉल करेन. ठीक आहे, तो तुला का कॉल करेन. उत्तर काय, तर ही विल कॉल मी टू डिस्कस द प्रोजेक्ट. ही विल कॉल मी टू डिस्कस द प्रोजेक्ट. तो मला प्रोजेक्ट बद्दल डिस्कस करण्यासाठी कॉल करेन. ओके, तो मला प्रोजेक्ट बद्दल डिस्कस करण्यासाठी कॉल करेन. आता इथे लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला रिझन जाणून घ्यायचं आहे, कारण जाणून घ्यायचं आहे, त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, वाय वरून क्वेश्चन करणार आहात. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स, हु विल हेल्प? हु विल हेल्प? कोण मदत करेन. ठीक आहे, सपोज तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात आणि तुम्ही काय म्हणताय, आता कोण मदत करेन. तुमचा मित्र म्हणतोय काय, की माझा भाऊ हुशार आहे, त्याच्याकडं तेवढी कॅपॅबिलिटी आहे की तो मदत करेन. मग तो म्हणतोय, माय ब्रदर विल हेल्प. माय ब्रदर विल हेल्प. माझा भाऊ मदत करेन. ठीक आहे, लक्षात ठेवा, हु जो आहे ना, तो खूप जास्त कन्फ्युजिंग हा आहे. हुचे खूप सारे युजेस असतात, हुचे खूप सारे रूल्स आहेत, हुचे खूप सारे रूल्स व कंडिशन्स सुद्धा आहेत. तर सपोज जर तुम्हाला हु वरती जर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही कमेंट करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये. जर मला जास्त कमेंट्स मिळाले हुच्या लेसन्ससाठी तर मी नक्कीच हु वरती डिटेल लेसन बनवेल. फाईन. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हाऊ विल यू रीच द स्टेशन? हाऊ विल यू रीच द स्टेशन? तू स्टेशनला कसा पोहोचशील? तू स्टेशनला कसा पोहोचशील? काय उत्तर आहे, तर आय विल रीच द स्टेशन बाय बस. आय विल रीच द स्टेशन बाय बस. मी स्टेशनला बसने पोहोचेल. ओके, मी स्टेशनला कशाने पोहोचेल, तर मी बसने पोहोचेल.
फाईन. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला कसं हा क्वेश्चन करायचा आहे, तू तेथे कसा जाशील, तू अभ्यास कसा करशील, हे अशा प्रकारचे प्रश्न जर करायचे असतील तर तुम्हाला हावने प्रश्न करावे लागतील. फाईन. तर बघा, आता आपण इथे WH क्वेश्चन्स सुद्धा जे ते संपवलेले आहेत आणि आज आपण काय शिकलो तर सिंपल फ्युचर टेन्स शिकलेलो आहोत आपण. फाईन. सो आपला हा डे 14 होता. तर आय होप तुम्हाला हे लेसन जे आहे ते व्यवस्थित समजलं असेल. आणि बघा, तुम्ही जर अजून सुद्धा आपल्याला सबस्क्राईब केला नाहीये तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि सपोज तुम्हाला जर इतर कुठल्या गव्हर्नमेंट एक्झाम्स वगैरे त्याचं जर प्रिपरेशन हवं असेल, खास करून इंग्लिश पेपरचं, तर मला कमेंट करा तुम्ही. मला जर जास्त कमेंट्स मिळाले एखाद्या एक्झामबद्दल तर मी त्या एक्झामचा संपूर्ण कोर्स जो आहे तो एकदम डिटेलमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या इंग्लिश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी नक्कीच अपलोड करेल. ओके. आणि अजून सुद्धा तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे की बघा, खूप सारे असे मुलं आहेत की ज्यांना इंग्लिश शिकायची इच्छा आहे पण त्यांना व्यवस्थित प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी स्ट्रॉंग नसते जेणेकरून ते इंग्लिश शिकतील. सो आपण अशा सर्व मुलांसाठी तसेच आपल्या मराठी व्ह्यूअर्ससाठी हा कोर्स लॉन्च केला आहे 30 डेजचा फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कोर्स पोहोचवा. बघा, प्रत्येकाने जर 4 ते 5 लोकांना शेअर केलं तर हा जो कोर्स आहे आपल्या सर्वच महाराष्ट्रामधील लोकांपर्यंत हा कोर्स पोहोचून जाईल. फाईन. आणि तुम्ही जे ते कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर, बिकॉज तुमचे जे कमेंट्स आहेत ते आम्हाला मोटिवेट करत राहतात दररोज नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इंग्लिश अकॅडमी.